राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार आपल्यासोबत आहे. आमदार संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, महायुतीतले सगळ्यात सिनियर नेते छगन भुजबळ साहेब आहेत आणि त्यांना ह्या प्रकारे खालच्या दर्जाच्या शिवीगाळ करणं आमदार संजय गायकवाड यांना शोभत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही त्यांची आंदोलनं चालू आहे ते त्यांचे वैचारिक आंदोलन आहे. तुम्ही वैचारिक पद्धतीने बोला ना. तुम्ही या पद्धतीनं बोलून स्वतःची तर उंची कमी करूनच राहिले, पण माननीय भुजबळ साहेबांची उंची कमी होणार नाही तुमच्या या बोलण्याने. तुम्ही जर माफी नाही मागितली तर आम्ही पोलिसांमध्ये तक्रार करू आणि आपण महायुतीचा धर्म पाळत असल्यामुळे अशा भाषा बोलणं हे काही एका आमदाराला शोभत नाही आहे. तुम्ही वैचारिक काय मतभेद असतील ते तुम्ही महायुतीच्या मोठ्या नेत्यांबरोबर बसून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण याच्यानंतर आमदार संजय गायकवाड जर असं बोलत असतील तर आम्हाला याचा विचारसुद्धा करावा लागेल. आमच्या वरिष्ठ लोकांनी जर आम्हाला काही पण जर आदेश दिले तर आम्ही त्या आदेशाचं नक्की पालन करू. याच्यावर काही म्हणजे आम्ही विचारसुद्धा करणार नाही की आम्हाला काय करायचं आहे म्हणून. आम्ही ते बरोबर करू. म्हणजे तुम्ही माफी मागायची मागणी केलेली नाही तर पोलिसात तक्रार करणार? आम्ही माफी तर 100% मागायला लावू, नाही तर आम्ही पोलिसात सुद्धा तक्रार करू. याच्यात काही वाद नाही. आमचं म्हणणं एक आहे की महायुती इतकी चांगली चालू असताना एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब हे इतकं चांगलं सरकार महाराष्ट्रामध्ये चालवून राहिले, त्याच्यामध्ये काही लोकांनी जबरदस्ती महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये असं आमची इच्छा आहे. तर ती ऑडिओ क्लिप आपण ऐकली तर अश्लील शब्दांचा वापर त्यात केला आहे. यापूर्वी त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती भुजबळ यांच्या. एकूणच म्हणजे महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे की आमदार काही एक दुसऱ्यांवर? नाही, महायुती एकदम फर्स्ट क्लास चालू आहे. या महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम ही महायुती करून राहिली. अलबेल काही नाही आहे. काही एक दोन लोक नैराश्यपोटी ते असे स्टेटमेंट करत असतात, पण असं काहीच नाही. बिलकुल एकदम सगळं व्यवस्थित सुरू आहे. काही विषय नाही आहे. संजय राठोड सारख्या आमदारांनी संजय गायकवाड सारख्या आमदारांनी जर छगन भुजबळ सारख्या नेत्यांवर असं बोललं असेल तर राष्ट्रवादीतून फारशा काही प्रतिक्रिया आल्या नाही याच्यावर? नाही, आमचे आमदार मिटकरी साहेब बोलले, माननीय मंत्री महोदय अनिल पाटील साहेब बोलले. काल लेट झालं म्हणून, नाहीतर आम्ही वरिष्ठांनी जर आम्हाला सांगितलं असतं आंदोलन करायचं, आम्ही आंदोलन केलं असतं. आज आम्ही वरिष्ठांशी बोलून समोरची काय भूमिका राहील ते आम्ही क्लिअर करू. धन्यवाद. आमदार संजय गायकवाड यांनी माफी मागावी, अन्यथा पोलिसात तक्रार करू असं म्हणतायत राष्ट्रवादी दादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानू माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.